मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बनारस विश्वविद्यालयामध्ये 53-54ला त्यांनी असं जे वक्तव्य केलं ते पुन्हा आज या ठिकाणी असणारा मांडतो। त्यांनी असं मांडलं की भारतीय नागरिक हा क्रॉसरोडवरती आहे किंवा पॅरलल जाणाऱ्या रेल्वे पटरीवरती आहे। या दोन्हीही कधी एकमेकाला भेटणार नाहीत, मिळणार नाहीत, समाविष्ट होणार नाहीत। आणि म्हणून भारतीय जनतेने ताबडतोब निर्णय केला पाहिजे की त्यांना संविधानाचा मार्ग म्हणजे समतेचा मार्ग, बंधुत्वाचा मार्ग, स्वातंत्र्याचा मार्ग, अभिमानाचा मार्ग हा स्वीकारायचा आहे की मनुस्मृतीने दिलेली व्यवस्था, अपमानित व्यवस्था की ज्याच्यामध्ये एकमेकांचा द्वेष करणं हा समाविष्ट आहे, एकमेकाला न स्वीकारणं हा त्याच्यातला मार्ग आहे। हे दोन मार्ग आहेत। या दोन मार्गापैकी त्यांना असणारा एक मार्ग स्वीकारावा लागेल अशी परिस्थिती आहे। आणि त्यांनी असं म्हटलं की हे दोन्ही मार्ग पॅरलल आहेत किंवा क्रॉसवरती आहेत। जेवढ्या लवकरात लवकर भारतीय जनता याच्यापैकी एक मार्ग स्वीकारेल तेवढ्याच लवकरात लवकर या देशामध्ये प्रगती आणि विकास करायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती आहे। आजही 75 वर्षांनंतर आपण असं पाहिलं तर पुन्हा आरएसएस, भारतीय जनता पक्ष यांनी दाखवून दिलं की जे त्यांनी 1950ला नागपूरला केलं, सरदार पटेल यांच्या करारनामा झाला त्या संदर्भात त्यांनी असं केला की एका बाजूला भारतीय फ्लॅग तिरंगा हा फडकावण्यात आला, त्याच्या लगेच 2 मिनिटांनंतर जो फ्लॅग काल अयोध्येला फडकवण्यात आला तसाच एक फ्लॅग 15 ऑगस्ट 1950ला फडकवण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे आरएसएसनी भारतीय संविधान मान्य केले असं कुठेही दिसत नाही। 75 साल झाले तरीही असणारा या ठिकाणी हा प्रश्न निकाली निघाला नाही। आणि म्हणून कालच्या संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने तो मी आता आयरणीवरती असताना आणलेला आहे की संविधानवादी एका बाजूला आणि संविधान विरोधी एका बाजूला हा कुठेतरी एकदा फैसला झाला तर मी असं म्हणेन की आज आपली असणारी इंडस्ट्रियल किंवा मिलिटरी डिपेंडन्सी ही दुसऱ्या देशांवरती आहे आणि ते आपल्याला असणारं एक्सप्लॉइट करतात आहेत, त्याला कुठेतरी असणारं फुल स्टॉप घालता येईल अशी असणारी परिस्थिती आहे। मी जे सेक्युलर पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना आव्हान करतोय की त्यांनी हा लढा ज्या ज्या राज्यामध्ये ते स्ट्रॉंग आहेत त्यांनी त्या राज्यांमध्ये असताना हा लढा सुरुवात केला पाहिजे की संविधानवादी आणि संविधान विरोधी याच्यापैकी एकच कोणतरी टिकला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। आणि ती मला वाटतं जेवढे लवकरात लवकर निर्माण होईल तेवढं मी असताना मानतो की देशाच्या हिताचं आहे अशी परिस्थिती आहे।
पण मग कालचा जो झेंडा फडकवला गेला तो जाणीवपूर्वक त्यासाठी कालचा दिवस निवडला गेला होता असं तुम्हाला म्हणायचं? जाणीवपूर्वक निवडण्यात आला, जाणीवपूर्वक तो करण्यात आला. म्हणून मी आपल्या सगळ्यांना असताना म्हणणार आहे की 1950चं नागपूरमध्ये केलेलं फ्लॅग होइस्टिंग याचं दूरदर्शनकडे रील्स आहेत त्या काळच्या, त्या आणि कालचं झालेलं असणारं जे आहे ते लोकांना फक्त उजाला करण्यासाठी, माहिती होण्यासाठी की ह्यांनी अजून ते भांडण मिटवलेलं नाही हे दिसतं. पण अशा पद्धतीने पंतप्रधान मोदी असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि अशा पद्धतीने मोठा धर्मध्वज जो फडकवला जातो, म्हणजे कुठेतरी हिंदू या देशामध्ये मोठा डॉमिनंट आहे हेच दाखवण्याचा उद्देश आहे का? ते माझं म्हणणं असं आहे की हिंदू इथे डॉमिनंट आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की यांचा पास्ट इतिहास जर आपण असता बघितला तर इथे युतीचं सरकार असं जर म्हटलं आपण पहिलं 1935 साली 30 साली ब्रिटिश इंडिया ऍक्ट मंजूर झाला आणि त्याच्या खाली पहिले इलेक्शन झाल्या. त्या पहिल्या इलेक्शन्समध्ये युतीचं सरकार अशी जी कन्सेप्ट आली त्या कन्सेप्टमध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांचं 3 राज्यांमध्ये मिलीजुली सरकार होतं, म्हणजे अलायन्स गव्हर्नमेंट होता. त्याच्यामुळे असणारं हिंदू महासभा त्या काळची आणि त्यावेळेची आरएसएस हे दोन्ही एकच संघटन होतं. त्याच्यामध्ये काही हे नाही, दोन्ही एकच संघटन होतं, फक्त दोघांचा रोल ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये वेगळा होता. आज जो मुस्लिम द्वेष सांगत आहेत तो सत्ता स्थापन होताना त्यावेळेस दिसत नव्हता अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे अशी असणारी परिस्थिती आहे. सर, मुंबई महानगरपालिका आणि त्याचसोबतच इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. सगळ्या महानगरपालिकांमध्ये सध्या मतदार यादीचा घोळ जो आहे तो मोठ्या प्रमाणात समोर येताना पाहायला मिळतो. एकट्या मुंबईमध्ये जवळपास 11 लाख मतदार हे सगळे वाढलेले आहेत अशी सगळी मतदार यादीमधनं माहिती समोर येते. स्वतः मुंबईच्या माजी महापौर राहिलेले आहेत किशोर पेडणेकर, त्यांचं देखील दुबार मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं आहे, त्यांचं नाव आहे दुबार मतदार. म्हणजे थोडक्यात ज्यांच्या नावाच्या पुढे स्टार असणार आहे अनेकांना अशी भीती वाटते की त्यांना मतदान करता येणार नाही आणि जाणीवपूर्वक विरोधकांना डावलण्याचा हा एक प्रकारचा डाव असल्याचं म्हटलं जातं. ते ज्यांच्याकडे मला वाटतं जे काही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांकडून मी जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये ते म्हटले ज्यांचा स्टार आहे त्यांच्याकडून लिहून घेतल्या जाणार की ते मतदान कुठे करणार हमीपत्र, आणि एकदा का ते आम्ही त्यांना म्हणतोय ते ॲफिडेव्हिट स्वरूपामध्ये घ्या. ते ॲफिडेव्हिट स्वरूपामध्ये घेतलं तर मग खोटं ॲफिडेव्हिट दाखल केलं म्हणून 2 वर्षाची सजा त्यांना होऊ शकते आणि कुठेतरी बंधन बसेल अशी असणारी गोष्टी. पण माझ्या दृष्टीने असणारं जे आहे ते की एक ॲप डेव्हलप झालेलं आहे की जे ॲप त्या मतदारसंघामध्ये डबल नावं शोधून ते इलेक्शन कमिशन पुढे ठेवू शकतात. तो ॲप इलेक्शन कमिशन वापरत का नाही. पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित माझी असणारी एक नवीन प्रेस कॉन्फरन्स असेल आणि हा जो SIR असं जे चाललेलं आहे देशभर त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि त्याच्यातून काय होणार आहे आकडेवारी सकट मी आपल्याला माहिती देतो. परंतु हे वाढलेले मतदार जे आहेत ते वाढवून
कुठेतरी या सगळ्या निवडणुका मॅनेज करण्याचा प्रयत्नच होतोय असा थेट आरोप विरोधक करतात. नाही, माझं तो आरोप आहे. माझं म्हणणं असं आहे की इलेक्शन कमिशन बिहारमधला आजही टोटल मतदान किती झालं आणि काउंटेड मतदान किती झालं याचे आकडेच देत नाही. काही मी असं म्हणेन लाखात सुद्धा जरी फरक आला तरी मी म्हणणार आहे तिथे की गडबड झालेली नाही. याचं कारण की प्रत्येक मतदारसंघामध्ये 200 मतदार याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. आता 200 मतदार मल्टिप्लाइड बाय 243 कॉन्स्टिट्युन्सीज आपण असं धरलं तर ते बाद केलं पाहिजे. वेगळा काही जणांनी ते डेमॉन्स्ट्रेशनच्या ह्याच्यामधलं वापरलेल्या मशीन्समधलं क्लिअर बटन जे दाबलं पाहिजे कदाचित दाबलं नसेल. मी असं म्हणतो सगळ्यांनीच दाबलं नाही. तेव्हा इलेक्शन कमिशनच्याच माहितीप्रमाणे 200 into 243 कॉन्स्टिट्युन्सी हे मल्टिप्लाय केलं तर जेवढी मतदान तुम्ही बाद करा. उरलेल्या मतदान जास्ती कसं झालं याचं एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही आता असणारं लॉर्डशिप कुलकर्णी जे आहेत त्यांना असणारं तुम्ही विचारलं पाहिजे आणि तुम्हाला विचारायला काहीच हरकत नाहीये की तुम्ही महाराष्ट्राच्या इलेक्शनची पिटिशन फेटाळली कारण का त्याला ज्युरिडिक्शन नाही. पण इलेक्शन कमिशनने म्हटलं आमच्याकडे डेटा नाही, कुठलाच डेटा नाहीये. याच्यावरनं इलेक्शन कमिशन कसं हे म्हणू शकतो की फ्री अँड फेअर इलेक्शन झाल्या म्हणून. मुंबईमध्ये त्याच्यामुळे ज्युडिशरी सुद्धा ऍट फॉल्ट आहे अशी परिस्थिती आहे.